चला आता इथे बघा सकाळी सकाळी लुसीचा असा खेळ चालू असतो आणि गॅलरीमध्ये ती येऊन बसते. आता झोपेतून उठली की इथे खेळते ती मस्त अशी छान अशी कडाप्यावर बसलेली असती कट्ट्यावर इथे. आणि तिच्याबरोबरची ना मायरा आणि लॉकी गेलेले आहे, दुसरे घेऊन गेलेले त्यांना दोघांना. आता लुसी राहिलेली आहे आणि तिचे मम्मी आणि पप्पा माझ्याकडे आहे. आता तिघच जण आहे. आणि चला आता त्याच्यानंतर आहे ना, आज गुरुवार होता तर मला आहे ना गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये ना मला पुरणाचा नैवेद्य द्यायचा होता, म्हणजे पुरणपोळीचा. आणि पुरणपोळ्या डिटेलमध्ये कशा बनवायच्या संपूर्ण मी व्हिडिओ टाकलेला आहे. किती पाणी घ्यायचं, किती गुळ घालायचा, एवढं छान पुरण होतं. चला आता इथे माझ्या पोळ्या पण झालेल्या आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपल्या स्वामींच्या मठामध्ये मी पुरणाच्या पोळ्या घेऊन गेलेली होती. चला तिथलं दर्शन घ्या, श्री स्वामी समर्थ. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे ना आता माझ्याकडे कॅट आहे, त्याच्यामुळे मी हे ना ऑनलाईन मागवलेलं होतं. कारण का मग कसं कॅट असले म्हणजे घरामध्ये केस वगैरे होतातच त्यांचे, त्यांना खूप केस असतात तुम्हाला माहीतच आहे. आणि पर्शियन मांजर आहे माझ्याकडे कॅट. आणि आता तर ते 2 कमी झालेले आहे, म्हणजे सगळे मिळून तर ते 5 होते, त्याच्यामुळे आता 2 कमी झालेले आहे. आता इथे बघा ही ऑनलाईन हा रोल मागवलेला आहे. आता त्याच्यानंतर इथे बघा आता ह्या उशीला आहे ना कारण ते वरती पण बेडवरती बसलेले असतात वगैरे. आणि इथे बघा आता ही उशी माझ्याकडे याला आहे ना त्यांचे केस लागलेले आहे. आता इथे बघा ह्या रोलने आपल्याला आहे ना असं फक्त इकडे तिकडे फिरवायचं, ते केस आहे ना ह्या रोलला ना असे चिपकून येतात. आता हा रोल काही जास्त मला महाग भेटला नाही, 3-4 रोल आहे एक बॉक्समध्ये, तर तो 60 रुपयाला भेटलेला आहे ऑनलाईन. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा ह्या पद्धतीने असे त्याचे केस वगैरे ना संपूर्ण असे ह्या रोलला आहे ना चिपकून येतात. चला आता इथे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्हाला पण असं तुमच्याकडे कॅट असेल तर माहीत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही हा रोल विकत घेऊ शकता. चला आता त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला मी दाखवते. उशी पण खूप छान अशी इथे बघा अजिबात एक पण केस नाही त्याला, खूप छान अशी झालेली आहे नव्यासारखी. इथे बघा रोलला आहे ना खूप असे केस लटकलेले आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथे ना आपल्याला आहे ना हे बघा हा वरचा जो पेपर असतो ना, हा कागद तो काढून टाकायचा आणि आपल्याला परत यूज करायचं ते. चला धन्यवाद.